नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग 2 दुसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आहे। आपण अशाच प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ दररोज या ठिकाणी टाकत असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर, तसेच जीके असेल, विज्ञान असेल, मराठी व्याकरण असेल, असे सर्व IMP महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी तांत्रिक महत्त्वाचे IMP नेहमी विचारलेले प्रश्न बघायचे असेल तर त्यावरती आपण या ठिकाणी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये आपण 1000 पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। जर तुम्हाला आपले कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक म्हणजेच त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी टाकली आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे जे काही व्हिडिओ आहेत या ठिकाणी संपूर्ण बघून घ्यायचे आहेत। आणि जर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल, ज्यामध्ये आपण स्टडी मटेरियल असेल किंवा महत्त्वाचे क्विज असेल, प्रश्न असेल, त्यामध्ये दररोज टाकत असतो, तर त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये भेटून जाईल। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते शहर जैवविविधता निर्देशांक मिळणारे देशातील 16वे राज्य ठरले आहे? बघा, दरवेळीप्रमाणे मी प्रश्न संपूर्ण वाचून घेईल, त्यानंतर मध्ये 2-3 सेकंदाचा वेळ देईल। त्यामध्ये सर्वांनी प्रश्न पुन्हा वाचून घ्यायचा आहे आणि योग्य उत्तर काय असेल ह्याचा अंदाज लावायचा आहे। बघा, प्रश्न क्रमांक पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भागलपूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणते एन्झाईम हे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इरेप्सिन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अश्विनी वैष्णव आपलं योग्य उत्तर आहे। आता अश्विनी वैष्णव हे कोण आहेत या ठिकाणी कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आचार्य विनोबा भावे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोयना आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणाच्या नावाने आरोग्यरत्न पुरस्कार सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बाळासाहेब ठाकरे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पूर्व विदर्भ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधलेल्या युद्धनौकेचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विंध्यगिरी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, पदार्थ व पदार्थांचे द्रवणांक अंश सेल्सिअसमध्ये दिलेले आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोने 1580 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्याचा निर्णय भारत आणि ग्रीस यांनी घेतला आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2030 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे? पुन्हा वाचून घ्या नीट। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जास्वंद आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणाची ईडीच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए TRS राहुल नवीन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा,
कोणत्या नवीन सदस्याचा समावेश G20 समूहामध्ये करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आफ्रिकी महासंघ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणते शहर हे नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालानुसार देशात घरे परवडणाऱ्या शहरांमध्ये अव्वल स्थानी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अहमदाबाद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 कोणत्या देशाने अशी लेझर गन बनवली आहे जी उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 मग त्यावर आकाशातल्या पंत्या तेवत असतात या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. हवे तर वाक्य पुन्हा वाचून घ्या. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मग त्यावर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शत्रू आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 शुद्ध प्लस पीडा याची योग्य संधी कोणती? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शतपीडा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुरुंग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 शिक्षक मुलांना शिकवितात या वाक्यातील प्रयोग सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्तरी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा म्हणजे काय यासाठी एक शब्द निवडायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पागा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 नदी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नद्या आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुल्लिंगी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागून तयार झालेले नामाच्या रूपाला डॅश डॅश म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सामान्य रूप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? बघा काय देवाने ने. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तृतीया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्मक कर्तरी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पुढील शब्दाचा समास ओळखा. शब्द काय आहे? अनंत याचा समास ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नत्र बहुव्रीही समास आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 अनिष्ट या शब्दाचा समास ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तत्पुरुष समास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वाटेल ते बोलणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी माहित्या आपलं बरोबर उत्तर आहे.